नुकतीच चैत्र पौर्णिमा झाली आणि गावोगावी आहे ना यात्रा सुरू झाली. तर आपल्या पण ठाण्यातील एकमेव ज्योतिबा मंदिर आहे ना, त्याची यात्रा उद्या आहे बघा. ॲड्रेस मी नक्कीच सांगेन, पण आदल्या दिवशी माझ्याकडे भाऊ आणि भाऊ झालेले, कारण का भाऊ आजारी होता, त्याला कावीळ झालेली आणि इस्लामपूरचं औषध त्याच्यासाठी मागवलेलं होतं, म्हणून ते जरा सकाळपासून जास्तच गडबड झालेली, दवाखाना वगैरे. काल मी ठाण्याला गेलेली ना, ठाण्यावरून असे छोटे छोटे 30 रुपयाचे पाव आहे ना, अशा आवळे आणलेले, खायला एकदम भारीच लागतात बघा. लहानपणी आम्ही पोहायला जायचो ना, त्या विहिरी काठी आवळ्याची लहानपणीचीच आठवण झाली एकदम, म्हणून घेतले बघा. आता काय झालं, कारभाऱ्यांच्या मित्रांनी ना गावावरून आहे ना ओल्या काजूचे गर दिलेले होते, त्याची भाजी बनवायची होती. मस्त कांदा टोमॅटोची पेस्ट केली, आपला घाटी मसाला, हळद बिळद सगळं काही तेलात असं छान परतलं. पण अगदीच काजूचे गर थोडेसेच होते ना, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये बटाटा पण टाकला आणि छान अशी लपतप अशी ना ग्रेव्ही केली. पहिल्यांदाच भाजी बनवलेली, कशी होते काय माहीत. आणि कारभाऱ्यांची मध्ये मध्ये लुडबुड तर चालूच होती. भाऊ म्हणाला उद्यापासून मला एक दिवस कसं आहे, इस्लामपूरचं औषध खाल्ल्यानंतर पूर्ण दिवसभर ताकच प्यायचं असतं, तिखट तिखट खाऊ वाटते, तोंडाला चव नाही, म्हणून त्याच्यासाठी आहे ना खरडा बनवला, तो पण टोमॅटो टाकून थोड्या वेगळ्या पद्धतीनं. काय माहीत, आज मी पहिल्यांदाच खाणार आहे. त्यात आमच्या दोघींचा आज उपवास होता, भाऊजला भाकरी खायची होती आणि उपवासासाठी स्पेशल अशी गोडधाड म्हणून खीर बनवलेली होती, आपल्या तांदळाची खीर बनवलेली. जेव्हापासून मी हा कागद आहे ना कपाटावर टाकले ना, तेव्हापासून खूप जणांनी लिंक मला मागवलेली. ह्या कागदाला काय बोलतात माहीत नाही, पण मी मेशोवरून मागवलेली. एकदम दिसायला पण छान दिसतं आणि साफ करायला पण सोपं आहे, एकदम चकमक आहे बघा. आता खूप लांबून आहे ना ज्योतिबाच्या दर्शनासाठी माणसं येतात, पण माझ्या घराच्या पाठीच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो बघा, तो आपला दख्खनचा राजा ज्योतिबा, माझा कुलस्वामी, माझं कुलदैवत आहे. आज एकदम किती छान नटलेले आहेत, निळ्या कलरचा ड्रेस, माझ्या आवडीचा ड्रेस घातलेला आहे. जशी चैत्र पौर्णिमा चालू झाली तशी हळूहळू आहे ना गर्दी एवढी वाढत चालली ना. उद्या तर बघायला अजून मजा असेल. उद्या सासनकाठी नाचवणार, पालखी निघणार, घोडा येणार, खूप छान असतं बघायसाठी. भावाला म्हणलं देवप्पा लवकर बरं कर, त्याचं वजन पण कमी झाले, त्याच्या चेहऱ्याकडे पण बघू वाटणं झाले. छान असं दर्शन झालं आणि मंदिरातले पुजारी काका तर ओळखीचेच आहे, आता एरियातले असल्यामुळे ओळखीचे तर असणारच. कालभैरवांचं सुद्धा दर्शन झालं. गर्दी वाढत चाललेल्यामुळे ना म्हटलं चला 5-10 मिनटंच आम्ही थांबलो आणि लवकर बाहेर निघालो. ज्यांचं कुलदेव ज्योतिबा आहे ना, त्यांनी उद्या नक्की मनोरमा नगरमध्ये छान असं दर्शन होईल बघा. सकाळपासूनच होम हवन सगळं काही चालू होतं. दर्शन एवढं भारी झालं ना. कोल्हापूरला ज्यांना जाणं शक्य नसतात ना, ते माणसं नक्कीच इथे येतात बघा. पटापट घरी आलो. आता उद्या इथे ना उभं राहायला पण जागा नसणार, एवढं छान मंडप बिंडप बांधलाय, पण उभं राहायला अक्षरशः जागा नसणार. पालखी बिलकी लेझिम वगैरे सगळं काही असतं. आमचा उपवास होता, घरी आलो, पटकन फ्रेश वगैरे झालं आणि नैवेद्याचं ताट तयार केलं. आज ताट एकदम छान असं सजलेलं होतं. पण आता बघूया उद्या ज्योतिबाच्या यात्रेमध्ये मला कसा व्हिडिओ बघायला भेटते, काय भेटते, मी तुम्हाला उद्या नक्कीच सासनकाठी दाखवणार आहे आपल्या जत्रेची.